राम कृष्ण हरि। दुनिया के बड़े बड़े साइंटिस्ट ये ढूंढ रहे हैं कि मंगल ग्रह पर जीवन है या नहीं, पर आदमी ये नहीं ढूंढ रहा कि जीवन में मंगल है या नहीं। म्हणून हे जीवन मंगलमय व्हावे, पवित्र व्हावे यासाठी संत हरिनाम घेण्याचा आग्रह करत असतात। कारण हरिनाम का घ्यायचं? कारण ते हरिनाम सर्व दोषांचं हरण करतं। म्हणून ज्ञानदेव माऊली म्हणतात, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण। आणि संत तुकाराम महाराज यालाच पुष्टी देतात, समर्थन करतात आणि म्हणतात, तुका म्हणे नाम जाळी महादोष, जेत होय घोष कीर्तनाचा। आणि निळोबाराय मग यावरती काय म्हणतात, विठ्ठल नामाची एक गजरे, दोष गेली दिगंतरे। आणि मग माऊली शेवटी म्हणतात, जड जीवा तारण हरी एक। ज्ञानदेवानी मनुष्याला जड जीवा असं का संबोधलं आहे, का म्हटलं आहे? वास्तविक मनुष्य हा चैतन्यमय प्राणी आहे। दृष्टृत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व या सर्व गोष्टी चैतन्यमय मनुष्याच्या बाबतीत कसोटीला उतरणाऱ्या आहेत। तेव्हाच तो मनुष्य अज्ञानी आहे, अविवेकी आहे, अशा मनुष्याला जडजीव असं म्हटलं आहे। कारण वेदांतांचे मत असे आहे, ज्या जीवाला मोक्ष प्राप्ती नाही त्याला जडजीव असे म्हणावे किंवा म्हणतात। अशा जडजीवांना तारणारा एक हरी आहे। मग माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ काय म्हणतात, जगाशी तारक विठ्ठलूची एक, केला हा विवेक सनकादिकी। आणि मग माऊली म्हणतात, नाम हरी सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी। म्हणून हरिनाम घेणं हे अपरिहार्य आहे। हरिनाम घेतलं तरच या जन्माचं सार्थक होणार आहे। म्हणून वेगवेगळ्या संतांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे। संत तुकाराम असतील, चोखामेळा असतील, निळोबाराय असतील, निवृत्ती असतील, गाडगे महाराज असतील किंवा कुठलेही संत बघा, तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हरिनाम घेतलं पाहिजे। म्हणून नाही जमलं तरी आजच्या शुभमुहूर्तावर आपण हरी नाम घेऊया। हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। रामकृष्ण हरी। श्री सच्चिदानंद अर्पणमस्तु।